गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसे आहात बालमित्रांनो? मजेत ना? मजेतच राहा बेटा. चला, काल मजा आली ना? काल आपण काय पाहिलं? पेपर मेजरमेंट. मजा आली तुम्हाला पेपर मेजरमेंट मध्ये? त्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्हाला चांगल्या लक्षात ठेवाव्या लागतात फक्त, म्हणजे मग तुम्हाला आणखी खूप मजा येते, आहे की नाही? आज पण आपण छान अशी मजा करणार आहोत. आज आपण एक वेगळा टॉपिक बघणार आहोत आणि तो टॉपिक तुमच्या खूप आवडीचा आहे आणि तुमच्या मजेचा आहे. तुम्ही रोज म्हणजे कसं तुमच्या रोजच त्याच्याशी पाला पडतो, आहे की नाही? असं आपण आज बघणार आहोत. चला सगळेजण पटापट या. सगळ्यांना बोलवत जा, मित्रांना सांगत जा क्लास सुरू झालाय. म्हणजे मग आपल्या क्लासमध्ये उपस्थिती तुमची प्रेझेंटी कमी नाही राहणार, चांगली राहणार प्रेझेंटी. ओके, सगळे आलेत का माझी मुलं? सब बच्चे आ गए क्या अपने? सगळे रेडी आहात का? ओके, सुरू करायचं आपण. ओके, बघा की आज आपण काय बघणार आहे? नाणी आणि नोटा, म्हणजेच कॉइन अँड करन्सी नोट्स. म्हणजे आपण हे सगळं मेजरमेंट मध्ये, मेन्शुरेशन मध्ये बघतोय. म्हणजे मापन किंवा महत्व मापन असं म्हणतात त्याला मराठीमध्ये. त्यात आपण लेंथ, कॅपॅसिटी, परत आपण काय बघितलं? मास आहे ना. परत दिनदर्शिका बघितलं, कॅलेंडर, मग टाइम बघितला आहे ना. आणि काल आपण पेपर मेजरमेंट सुद्धा बघितलं आणि आज आपण बघतोय की नाणी नोटांचं मेजरमेंट कसं करायचं. ओके, डन. चला मग आता काल पण तुम्हाला समजलं असेल. आज तर अतिशय सोपा भाग आहे. खूप पटापट समजेल तुम्हाला, खूप लवकर समजेल. कारण बघा, तुम्ही सगळ्यांनी ₹1 बघितलंय, नाणी बघितलं असेल, नोटाही बघितली असेल. ₹1 मध्ये किती पैसे असतात? तर 100 पैसे असतात. 100 पैसे मीन्स ₹1 मीन्स 100 पैसे, 100 पैसे मीन्स ₹1. एवढं लक्षात ठेवायचं की आपला जो रुपया आहे किंवा आपला जो ₹1 आहे, तो कॉइन असू दे किंवा नोट असू द्या, त्यामध्ये 100 पैसे असतात. किती पैसे असतात? 100 पैसे. तुम्ही 50 पैशाचा कॉइन बघितला असेल सगळ्यांनी. बघितला का सगळ्यांनी 50 पैसा कॉइन? यू सी, सांगा मला बरं पटापट. पटापट चॅट मध्ये लिहून पाठवा मला. कोणी कोणी बघितलाय 50 पैशाचा कॉइन? पटापट सांगा. पैसे तर बघितले ना सगळ्यांनी? ओके, बापरे, चला मस्त, छान. म्हणजे तुम्ही इतक्या लोकांनी 50 पैसे बघितले आहे सगळ्यांनी. मग आता 50 पैसे बघितले की नाही, तर एक 50 पैसे आणि दुसरे 50 पैसे मिळून दोन्ही मिळून किती झाले? 100 पैसे. म्हणजे 50 पैसे आणि 50 पैसा मिळून झाले 100 पैसे. ओके, आणि 100 पैशाचं म्हणजे 250 पैशाचे कॉइन मिळून ₹1 होते. ओके, सुरुवातीला माहिती का 20 पैशाचा पण कॉइन मिळायचा, 20 पैशाचा. 20-20 पैशाचे 5 कॉइन्स लागायचे 100 पैसे व्हायला, म्हणजेच ₹1 तयार व्हायला. परत पहिले सुरुवातीला 25 रुपीजचा पण कॉइन होता, सॉरी 25 पैशाचा पण कॉइन होता. तुम्ही तो बघितला नसेल, पण आम्ही लोकांनी बघितला तो. 20 पैशाचा कॉइन बघितला आम्ही, 25 पैसा बघितला मी, त्याचा कॉइन बघितला. आता 25 पैशाचा जो कॉइन होता त्याला 4 आणे म्हणायचे. म्हणजे 25 पैसे, 25 पैसे असे 4 आणे लागायचे. 100 पैसे बनायला, म्हणजेच ₹1 बनायला 4 आणे लागायचे. 4 आणे. ओके, म्हणजेच 25-25 पैशाचे असे 4 कॉइन लागत होते. तेव्हा कुठे 100 पैसे बनत होते आणि त्याचा ₹1 बनत होता. सगळ्यांनी हे लक्ष द्यायचं आहे की एका रुपयाच्या नोटेमध्ये 100 पैसे असतात आणि 100 पैसे मिळवले, एकत्र केले की ₹1 तयार होतो. ओके, आपला रुपी हे आपलं चलन आहे. इंडियन जे करन्सी आहे ती रुपीमध्ये आहे. ओके, ते भारतीय जे चलन आहे ते रुपये आहे. इंडियन जे करन्सी आहे ती चलनमध्ये, ती इंडियन करन्सी जी आहे ती रुपीमध्ये आहे, रुपी. ओके, जसं आपण बाहेरच्या युरोपियन कंट्रीमध्ये ऐकतो डॉलर आहे ना, डॉलरमध्ये पैसे असतात तिकडे, पण आपल्या इकडे मात्र रुपीमध्ये पैसे असतात, रुपयामध्ये पैसे असतात. म्हणजेच आपला ₹1 म्हणजे 100 पैसे, 100 पैसे. ओके, एवढं माहिती आहे तुम्हाला? हे अतिशय सोपं आहे. एवढं तुमच्या लक्षात आलं की बाकीचं खूपच सोपं आहे. मग आता आपण याच्यावर आधारित डायरेक्ट प्रश्नच घेऊया, म्हणजे तुम्हाला किती मजा येणार आहे बघा प्रश्न सोडवायला. चला पटापट आपण प्रश्न सोडू. ओके, ₹9 how many पैसे?
ऑप्शन 1 is 9, option 2 is 90, 3 is 900 and the fourth one is 9000. बघा काय क्वेश्चन की ₹9 इज इक्वल टू हाऊ मेनी पैसे. ₹9 रुपीज म्हणजे किती पैसे होतील सांगा पटकन, पटापट पाठवा मला, चॅट मध्ये लिहून पाठवा. कुठला ऑप्शन बरोबर असेल, राईट असेल, आताच सांगितले मी. बघा जर ₹1 म्हणजे 100 पैसे असतील तर ₹9 म्हणजे किती पैसे असायला पाहिजे. सोपंच आहे. 9 into 100 केले तर आन्सर मिळणार आपल्याला 900 पैसे, आहे की नाही. म्हणजे याचा आन्सर काय आहे. ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. चला लिहून घ्या बालमित्रांनो पटकन. लिहा पटापट. चला तुमचं लिहून झालं असेल, आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा ₹10 आणि पैसा 75. ₹10 आणि 75 पैसा प्लस ₹8 and 25 पैसा. चला आता याची ऍडिशन करायची आहे. ऑप्शन काय काय दिलेले आहे बघा. ₹18 and 25 पैसे, ₹19 and 25 पैसे, ₹2 and 25 पैसे, and the fourth option is ₹17 and 25 पैसा. बघा आता अतिशय सोपा आहे बालमित्रांनो. बघा किती सोपा आहे. काय म्हणतो तो ₹10 आणि 75 पैसा म्हणजे ₹10 आणि 75 पैसे इकडे ₹8 आणि 25 पैसा. बघा याची ऍडिशन कशी करायची बालमित्रांनो, लक्षात घ्या ऍडिशन कशी करायची. रुपयाची करायची, पैशाची ऍडिशन करायची. आता बघा 5 5 10, इथे परत 10, इथे 9 आणि इथे 1. बघा आता किती झालं इथे. एक मिनिट. इथे 50 पैसा आहे प्लस 50 पैसा आहे, नॉट 25. इथे 50 पैसे. हा परत बघू आपण. बघा प्रश्न काय आहे, क्वेश्चन काय आहे. ₹10 and 75 पैसे प्लस ₹8 and 50 पैसे असं आहे. म्हणजे ₹10 and 75 पैसे आणि ₹8 आणि 50 पैसा. आता बघा हे झाले 12, हे झाले. बघा म्हणजे आता काय आन्सर आलं बघा. ₹19 आणि 25 पैसा. ₹19 आणि 25 पैसा. कुठे आहे ऑप्शन. बरोबर ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. ₹19 and 25 पैसे. बरोबर. चला तुम्ही राईट डाऊन केलं सगळ्यांनी. समजलं. सोपं आहे बेटा. चॅट मध्ये लिहून पाठवा मला, सोपं आहे की कठीण आहे. अतिशय सोपा भाग आहे हा, खूपच सोपा भाग आहे. ओके. चला आता आपण नेक्स्ट घेऊया, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया.
बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. द थर्ड वन इज ₹8 and पैसा 45 minus ₹4 and पैसा 50. What is the answer? Option number 1 is ₹4 पैसा 95. Option number 2 is ₹3 and पैसा 95. ₹4 and पैसा 5. ₹3 and पैसा 5. बघा आता बघा इथे काय आहे. इथे सुद्धा अतिशय सोपं आहे की काय म्हटलं ₹8 पैसा 45 मायनस ₹4 पैसा 50. मग करूया सेम तसंच करायचं. ₹8 आणि 45 पैसा त्यातून सबट्रॅक्ट काय करायचं आपल्याला 4 रुपीज आणि 50 पैसा हे आपल्याला याच्यातून मायनस करायचे सबट्रॅक्ट करायचे. बघा आता 5 मायनस केले 0 तर 5 राहणार. इथे 4 मधून 5 मायनस होत नाही म्हणून आपण याच्याकडून 10 घेतले. आता याच्याकडे झाले 14. तर 14 मधून 5 गेले तर उरले 9 आणि 7 मधून 4 सबट्रॅक्ट केले तर उरले 3. काय आन्सर आलं बघा रुपीज. हे रुपीज होते आपले आणि हे पैसा होता. तर ₹3 and 95 पैसा. ₹3 आणि 95 पैसा हे आपला ऑप्शन नंबर कोणता आहे. ऑप्शन नंबर 2 म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. बघा किती सोपं आहे बालमित्रांनो. अतिशय साधी बेरीज साधी वजाबाकी करावं लागते. साधी सबट्रॅक्शन साधी एडिशन करावं लागते. फक्त तुम्हाला रुपीजची करायची आणि मांडणी व्यवस्थित करायची म्हणजे मग तुम्हाला पटापट सोडवता येतं. बघा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पटापट राईट डाऊन करत जा बालमित्रांनो. तुम्हाला समजते की नाही हे पण मला सांगत जा. ओके. आता पुढचा क्वेश्चन बघा किती छान आहे. क्वेश्चन नंबर 4 इज सुरेश had equal number of notes of rupees 5, rupee 10, rupee 20 if it amounts to ₹70. Find the total number of notes with him. Option number 1 is 6, 2 is 4, 3 is 2 and 4th is 3. बघा आता आपण क्वेश्चन वाचूया व्यवस्थित छान. सुरेश हॅड इक्वल नंबर. इक्वल आहेत सगळ्या नोट्स इक्वल आहेत. सगळ्या त्याच्याकडे जेवढ्या काही नोट्स आहेत ते सगळे इक्वल आहे म्हणजे समान आहेत सारखे आहेत. मग त्या कोणत्या कोणत्या आहेत. 5 रुपीजच्या नोट आहे त्याच्याकडे 10 रुपीजच्या आणि 20 रुपीजच्या. ते सगळे इक्वल आहेत आणि सगळ्यात मिळून तीनही नोटा मिळून त्याच्याकडे किती रुपये आहेत तर ते आहे त्याच्याकडे 70 रुपये आहेत त्याच्याकडे. मग आपण बघूया की जर 5 रुपये 10 रुपीज आणि 20 रुपीजच्या किती किती नोट्स त्याच्याकडे असतील म्हणजे 70 रुपीज तयार होतील. बघा आता आपण काय केलं की 5 रुपीजच्या 2 नोट्स 10 रुपीजच्या 2 नोट्स आणि 20 रुपीजच्या 2 नोट्स. आता बघा 5 रुपीजचे 2 नोट्स म्हणजे 10 रुपये झाले. 10 रुपयाच्या असं घेऊया म्हणजे तुमच्या छान लक्षात येईल. बघा 5 रुपीजचे 2 नोट्स म्हणजे झाले 10 रुपये. 10 रुपयाचे 2 नोट्स म्हणजे झाले 20 रुपये आणि 20 रुपयाचे 2 नोट्स मध्ये म्हणजे झाले
40 रुपये. आता याची जर तुम्ही ऍडिशन केली तर याची ऍडिशन किती येणार आहे? 70. म्हणजे आपलं हे गणित बरोबर आहे. ओके, ते 2 कारण 70 रुपये तयार झाले मी त्याच्याकडे. पण आपल्याला क्वेश्चन काय विचारलं की फाइंड द टोटल नंबर ऑफ नोट्स, म्हणजे त्याच्याकडे किती नोट्स आहेत. किती नोट्स आहेत त्याच्याकडे फाइंड करा, सांगा मला. बरं, किती नोट्स आहेत त्याच्याकडे मग टोटल? याचा प्लस करावं लागेल आपल्याला. 2 2 2 किती नोट्स आहेत त्याच्याकडे? 6 नोट्स आहेत. टोटल नोट्स किती आहेत त्याच्याकडे? 6 नोट आहे. आणि कुठे आहे मग हे आन्सर? हे आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर 1. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. लिहा बालमित्रांनो पटापट. लिहून काढा पटापट, लिहत जा. आणि मला खूप छान छान मुलं सगळी लिहून पाठवतात बरं. जी मुलं क्लासमध्ये लिहितात. ओम आहे ना, ओम मातोंडे इतका छान लिहितो, मस्त क्लासमध्ये नोट्स लिहितो आणि मग मला लिहून पाठवतो व्हॉट्सअपवर. तर तुम्ही सुद्धा लिहून घेत जा, म्हणजे तुमचे स्वतःच्या नोट्स तयार होतील पूर्ण. काही मुलं खूप छान छान लावण्य सुद्धा लिहून पाठवतो मला, म्हणजे लिहून पाठवतात आणि मग मी चेक करते त्यांचं बरोबर आहे की नाही. तर तुम्ही सुद्धा लिहत जा. ओके, चला आता आपण 5व्या क्वेश्चन कडे जाऊ. If rupees 9,720 are distributed distributed among 18 person, how many rupees will each person get? Each person get. बघा आता ऑप्शन आहे 450, second 550, third one is 540 and the fourth is 551. बघा आता क्वेश्चन काय म्हटलंय. क्वेश्चन if rupees 9,720 are distributed among 80 person, how many rupees will each person get? म्हणजे जर त्याच्याकडे 9,720 रुपीज आहेत त्यांच्याकडे, एवढे रुपये जर 18 लोकांना सारखे वाटले, जेव्हा केव्हा समान वाटले किंवा डिस्ट्रीब्यूट असे शब्द आले, तेव्हा समजायचं की इथे आपल्याला डिव्हिजन करायची आहे, म्हणजे आपल्याला इथे भागाकार करायचा आहे. म्हणजे इतके लोकांना वाटले तर एका लोकांना किती, मग तिथे भागाकार करावा लागतो. आता आपण इथे भागाकार करूया. आता आपण इथे भाग दिला तर पहिले कितीचा भाग बसतो बघा. 18 5 जार बघा, 18 5 जार किती होते? 90 उरले 7. आता 18 4 जार किती होतात? 18 4 जार 72. 18 4 जार 72. मग याला 0, याला 0 ला 0 ने भाग दे, रिमाइंडर आले 0. बघा उत्तर काय मिळालं आपल्याला. जर 9,720 रुपये 18 जणांना वाटायचे आहेत तर प्रत्येकाला किती रुपये येतील? सारखे वाटले तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील? प्रत्येकाला 540 रुपीज मिळतील, म्हणजे 540 रुपये प्रत्येकाला मिळतील. बघा किती सोपं आहे, अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला हे कळलं पाहिजे की इथे कुठल्या प्रकारचं आपल्याला ऑपरेशन करायचं आहे, कुठल्या नंबर ऑपरेशन करायचं आहे. तर आपल्याला इथे डिव्हिजन करायची आहे, लक्षात ठेवायचं. जेव्हा वाटल्या जातात, पैसे वाटल्या जातात, तेव्हा आपल्याला तिथे डिव्हिजन करायची आहे, लक्षात ठेवायचं की 18% ला वाटले तर एका प्रत्येकाला किती मिळतील? प्रत्येकाला 540 रुपीज मिळतील.
पटकन राईट डाऊन करा. हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. भागाकार केव्हा करायचा, गुणाकार केव्हा करायचा, हे तुम्हाला नेहमीसाठी कामात पडतं. स्कॉलरशिपच काय, कुठल्याही प्रकारची तुमची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या, तुम्हाला ते सगळं कामात पडणार आहे. ओके, बघा आता पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 6. नेहा has 800 rupees. Neha has 800 rupee notes. 7 1 rupee notes and 5 10 rupees notes. How much money Neha has? बघा, ऑप्शन नंबर 1 is rupees 857, rupees 875, rupees 758, rupees 867. बघा, परत बघू आपण, चालेल. नेहा हॅज 800 rupees notes. 7 rupee notes and 5 10 rupee notes. बघा, 10 रुपीचे किती नोट्स आहेत तिच्याकडे? 5 आहे. 1 रुपीचे किती नोट्स आहेत? 7 आहे. आणि तिच्याकडे 800 रुपीच्या नोट आहेत. तिच्याकडे 8 किती आहे? 100 रुपीच्या नोट आहेत. म्हणजे 8 नोटा किती रुपयाच्या आहेत तिच्याकडे? 100 रुपीच्या. म्हणजे किती झाले? बघा, 8 नोटा 100 रुपीच्या म्हणजे 800 झाले. 7 नोटा 1 रुपयाच्या म्हणजे 7 रुपये झाले. ओके, आणि 5 नोटा 10 रुपीच्या आहेत. 5 10 रुपीच्या नोटा आहेत म्हणजे ते झाले 50 रुपीज. बघा, कळलं का? परत बघा, नेहा हॅज 800 रुपीज नोट म्हणजे किती झाले? 800. 7 1 रुपी नोट म्हणजे 7 रुपये. 5 10 रुपी नोट म्हणजे 50 रुपये. आता हे जर या तिघांची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळतं? बघा, काय मिळतं आपल्याला? 857. म्हणजे नेहाकडे पूर्ण किती रुपये? हाऊ मच मनी नेहा हॅज? किती आहे तिच्याकडे? हाऊ मच मनी नेहा हॅज? तर नेहा हॅज 857 रुपीज. आणि कुठे आहे ते आन्सर? बघा, ते आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. तुम्ही 75 मध्ये नका जो उलट तिलट करायचं नाही. कधी कधी तुमचं काही काही तुम्ही उलट तिलट करून टाकता. बरोबर आकडे बघायचे, बरोबर अंक नंबर्स बघायचे. रुपीज 857 इज अवर राईट आन्सर, जे ऑप्शन नंबर 1 ला आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. चला पटकन करा. राईट डाऊन करा पटकन. पुढचं घेऊया. लिहा बालमित्रांनो.
बघा पुढचा नंबर आहे 7. इफ 21 इलेक्ट्रिकल appliances of the same type चे appliances आहेत हा, type of the same types cost rupees 9,975. What is the cost? What is the cost of one appliances? Option 1 is rupees 745, rupees 475, rupees 425 and rupees 525. बघा आता आपल्याला हा क्वेश्चन बघायचा आहे. तुम्हाला समजते ना सगळ्यांनी चॅट मध्ये लिहा. तुम्हाला समजतं सगळं छान समजत आहे? समजत नसेल तर ते पण सांगा, मी मग समजून सांगते. मला माहिती आहे, मला व्हॉट्सअप मेसेज करता तुम्ही. मला युवराजनी केलेला होता, युवराजनी कळमकरणी, आणि तिने मला प्रश्न विचारला, मी तिला व्हॉट्सअपला उत्तर दिलं होतं. तुम्हाला सुद्धा असं प्रश्न असेल तर मी प्रत्येकाला उत्तर देते, समजून सांगते परत. ओके, आता आपण क्वेश्चन बघूया. इफ 21 इलेक्ट्रिक अप्लायन्सेस ऑफ द सेम टाइपचे अप्लायन्सेस आहे, कॉस्ट रुपीज 9,975. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ वन अप्लायन्सेस? मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा असं येतं की तुम्हाला एका अप्लायन्सची किंमत काढावी लागते, की त्यांनी म्हटलंय की 21 इलेक्ट्रिकल वस्तू आहेत एकसारख्या, त्या 9,975 रुपयाला मिळतात. तर एक वस्तू कितीला मिळेल? जेव्हा केव्हा एक वस्तू काढायची असते तेव्हा काय करायचं असतं, तर तेव्हा डिव्हिजन करायची असते. काय करायची असते? डिव्हिजन. मग 9,975 ला 21 नी काय करायचं? डिवाइड करायचं. तर किती आन्सर येतं बघा. 21 नी आपण जर डिवाइड केलं तर किती आन्सर येतं? चला सांगा पटापट सगळ्यांनी. बघा तुम्ही पटापट सोडवा तिकडे. आपण पहिले 4 नी भाग देऊन बघूया. बघा 4 नी भाग दिला, 21 4 जा 84 येतात. कारण 5 ने दिला तर तो 100 च्या वर जातो, 105 होतो, त्यामुळे तो आपल्याला इथे जमणार नाही. ओके, मग आता इथे आपण 7 घेतला. आता परत आपण 21 7चा देऊन बघू. 7 1 जा 7. हा ओके, म्हणजे आपण 7चा दिला. अंदाज घ्यायचा, हे मी अंदाज घेते, याचे मी अंदाज घेते, तुम्ही पण अंदाज घ्यायचा की कुठपर्यंत गेलो तर आपल्याला हा नंबर मिळेल. अंदाज घ्यायला शिका बालमित्रांनो, अंदाज घ्यायला शिका. तर आता आपले किती झाले? 147. 0 1 and 0. मग आता घ्यायचे 5. राहिला ना इथे. बघा बरोबर पाहायचं, तुम्हाला डिव्हिजन सुद्धा चांगला आला पाहिजे. आता तुम्हाला माहित आहे 21 5 जा 105, म्हणून आपण इथे 5 घेतले नव्हते है ना. बघा म्हणजे प्रत्येक खेळणं इलेक्ट्रिकल अप्लायन्स, वन इलेक्ट्रिकल अप्लायन्सची कॉस्ट किती आहे? रुपीज 475. रुपीज 475. कुठे आहे? ते आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये. हे कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. बघा कसं सोडवायचं. मी तुम्हाला सांगितलं जेव्हा किंवा की पूर्ण वस्तूतून एका वस्तूची किंमत काढायची आहे तुम्हाला, तर त्याच्यासाठी तुम्हाला डिव्हिजन करावं लागेल. तुम्ही काय केलं की 9,975 ला 21 नी डिवाइड केला आपण, तर आन्सर आलं. म्हणजे जो आपला भागाकार आहे, डिव्हिजन आहे, तो आलेला आहे 475 रुपीज. आणि तेवढेच रुपीज आपल्याला प्रत्येक खेळण्याला द्यावे लागतील. आणि ते जर असं जर म्हटलं की एक खेळणे, एक इलेक्ट्रिकल अप्लायन्स रुपीज 475 आहे, तर असे 21 किती रुपयाचे होतील? मग मात्र इथे 475 ला मल्टिप्लाय करावं लागतं 21 नी, म्हणजे आपल्याला ही कॉस्ट मिळेल. म्हणजे विरुद्ध क्रिया आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही.
इथे आपण पहिले भागाकार करतोय आणि भागाकार केल्यावर एका वस्तूची किंमत काढतो आणि एवढ्या वस्तूला किती रुपये द्यावे लागतील तर याला गुणलं तर ही वस्तू मिळेल, ही किंमत आपल्याला मिळेल. असं लक्षात ठेवायचं बालमित्रांनो. चला राईट डाऊन केलं असेल तुम्ही. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. आता काही प्रश्न मराठीतून घेऊया, काही इंग्लिश मधून झाले आपले. आता आपण काही मराठीतून घेऊया. बघा, अनिकेतकडे असलेल्या 2 रुपयांच्या व 5 रुपयांच्या नोटांची संख्या समान आहे. नोटांची संख्या समान आहे. त्याच्याजवळ एकूण रुपये 560 असल्यास त्याच्याजवळ 2 रुपयाच्या नोटा किती? फटाफट राईट डाऊन करून घ्या, कारण सॉल्व्ह करताना मग तुम्ही इकडे लक्ष द्यायचं. आता पहिले लिहून घ्यायचा प्रश्न, मग जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा इकडे लक्ष द्यायचं. इकडे लक्ष दिलं तरच तुम्हाला कशा रीतीने सोडवलं हे समजणार आहे. बघा, अतिशय सोपं आहे, खूपच सोपा प्रश्न आहे, फक्त तुम्ही छान वाचा. जो अनिकेत आहे ते अनिकेतकडे किती नोटा, अनिकेतकडे असलेल्या 2 रुपयाच्या व 5 रुपयाच्या, म्हणजे त्याच्याकडे काही 2 रुपयाच्या नोट आहे आणि 5 रुपयाच्या नोट आहे. त्या दोन्ही नोटांची संख्या समान आहे, म्हणजे सेम टू सेम आहे. 2 रुपीज नोट्स आणि 5 रुपीज नोट सेम टू सेम आहे त्याच्याकडे. आणि त्याच्याकडे पूर्ण किती रुपये आहेत तर ते आहेत 560 रुपये. मग आता जर त्याच्याकडे 560 आहे तर 2 रुपयाच्या नोटा किती, म्हणजे जेवढ्या 2 रुपयाचे असतील तेवढ्याच 5 रुपयाचे असतील, कारण ते सारखे आहेत, समान आहेत. ओके, देन आपण आता बघूया. आपण जर असा विचार केला, काय करायचं, कधी कधी ऑप्शन मधला पण विचार करायचा. कधी कधी काय करायचा, ऑप्शन मधला पण विचार करायचा. समजा आता आपण बघितलं की 5 रुपीजच्या 80 नोटा जर आपण घेतल्या सरळ सरळ, काय होईल, हे होतील 400 रुपये. 5 रुपीजच्या जर 80 नोटा घेतल्या तर 400. आता 5 रुपीजच्या 80 घेतल्या तर आपल्याला 2 रुपीजच्या पण 80 घ्यावं लागणार आहे. आता 2 रुपीजच्या 80 घेतल्या तर झाल्या 160. आता जर याची ऍडिशन केली तर याची ऍडिशन मिळते आपल्याला 560. म्हणजे त्याच्याकडे किती रुपये आहे, 560 रुपये आहेत त्याच्याकडे. बघा, सेम टू सेम झालं, सारख्या नोटा आहेत, दोन्ही नोटा कशा आहेत त्याच्याजवळ सारखेच आहे. बघा, 5चे तेवढेच आहे, 2चे तेवढे, म्हणजे 5 रुपीज तेवढ्याच नोटा आहे, 2 रुपीज नोटा तेवढ्याच आहे. म्हणजे त्याच्याकडे 2 रुपयाच्या किती नोटा आहेत, 2 रुपयाच्या किती नोटा आहेत, त्याच्याकडे 2 रुपयाच्या आणि 5 रुपयाच्या सारख्याच त्याच्याकडे नोटा आहेत आणि त्या आहेत 80 नोट्स. आता 80 नोट ह्या ऑप्शन नंबर 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलाय, म्हणून या प्रश्नाचा आपला पर्याय क्रमांक 3 किंवा ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. चला पटकन लिहा म्हणजे पुढे जाऊ. बघा, पुढचा प्रश्न घेऊ आपण.
बघा पुढचा प्रश्न आहे, प्रदीप जवळ 100 रुपयांच्या प्रदीप जवळ 100 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयांच्या पावपट नोटा 500 रुपयांच्या निमपट नोटा 50 रुपयाच्या निमपट नोटा 50 रुपयांच्या व दुप्पट नाणी 1 रुपयाची बघा किती मोठा प्रश्न आहे आणि हा 2017 ला येऊन गेलेला प्रश्न आहे, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. आणि कसं आहे, एक एक ओळ जरी वाचली ना तुम्ही, असे एकूण रुपये 10,080 बघा 10,080 रुपये आहेत त्याच्याकडे आहे. तर प्रदीप जवळ पटापट लिहून घ्या आताच, म्हणजे मग तुम्हाला जास्त वेळ घ्यावा लागणार नाही रायडरसाठी तुम्हाला. प्रदीप जवळ 100 रुपयांच्या किती नोटा आहेत? 2017 ला आलेला क्वेश्चन आहे हा. किती नोटा आहेत? बघा आता याच्यातला ऑप्शन नंबर 1 आहे 20, दुसरा आहे 30, 40 आणि 50. बघा अतिशय सोपा आणि छान प्रश्न आहे बघा. आता एक एक लाईन वाचूया आपण. प्रदीप जवळ 100 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या, आता 100 रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयाच्या आहेत म्हणते, आणि निमपट नोटा 50 रुपयाच्या, दुप्पट नाणी 1 रुपयाची. मग आता खाली ऑप्शन दिलेले आहेत एवढे. आता मी तुम्हाला सांगितलं कधी कधी काय करायचं, खालच्या ऑप्शनचा पण विचार करायचा. आता जर आपण 100 रुपयाच्या 50 नोटा घेतो तर 50च्या पावपट म्हणजे आपल्याला पूर्ण संख्या मिळत नाही. 50चे अर्धे 25 होतील, 25चे अर्धे 12.5. 12.5 आपण घेऊ शकत नाही, मी तुम्हाला अर्धा पाव पाहून सांगितलंय, समजून सांगितलंय. आता आपण 40 घेऊन पाहू. समजा मग 100च्या जर 40 नोटा त्याच्याकडे असतील तर ते झाले 4,000 रुपये सरळ सरळ. जर त्याच्याजवळ 100च्या 40 नोट्स असतील तर ते झाले 4,000 रुपये. आता त्याने काय म्हटलं की या नोटांच्या पावपट नोटा 500 रुपयांच्या म्हणते. या नोटांच्या पावपट नोटा म्हणजे ते 100च्या पावपट म्हणजे हाफच्या अजून, म्हणजे आता हे 40 जर नोटा असतील तर हाफ झाले 20 आणि पाव झाले, हे झाले पाव क्वार्टर, हे झाले अर्धे, निमपट त्यालाच काय म्हणतात निमपट किंवा अर्धा. आता हे झाले 10 नोटा, पावपट म्हणजे 10 नोटा. ह्या 500च्या आहेत, 100च्या नोटेच्या पावपट नोटा ह्या 500च्या आहेत, म्हणजे हे सरळ सरळ 5,000 झाले. ओके. आता त्याचं काय म्हणणं आहे की 50 रुपयांच्या निमपट नोटा, निमपट म्हणजे अर्ध्या, निमपट म्हणजे अर्ध्या म्हणजे 20 नोटा अर्ध्या, कारण 40 रुपये जर 100चे असतील तर त्याचे निमपट म्हणजे 20 नोटा 50 रुपयाच्या, म्हणजे ते झाले 1,000 रुपये. आणि 1 रुपयाची आणि दुप्पट नाणी, किती दुप्पट नाणी, दुप्पट म्हणजे 40 जर असतील तर त्याचे दुप्पट म्हणजे ते झाले 80, ती 1 रुपयाची नाणी म्हणजे हे झाले 80 रुपये. परत लक्षात घ्या बालमित्रांनो, त्यांनी काय म्हटलं की काही 100 रुपयाच्या काही नोटा आहेत त्याच्याकडे, 100 रुपयाच्या काही नोटा आहेत तर त्याच्या पावपट नोटा 500च्या आहे. मग आपण काय पकडलं की समजा त्याच्याकडे 100 रुपयाचे 40 नोटा आहेत, आपण असं पकडलं की त्याच्याकडे समजा 100 रुपयाचे 40 नोटा आहेत. मग 100 रुपयाचे 40 नोटा आहेत म्हणजे 4,000 झाले. ते या 100 रुपयाच्या 40 नोटा आहेत तर या 40च्या पावपट त्याच्याकडे 500च्या नोटा आहेत. आता पावपट म्हणजे 40चे ते झाले 10 रुपये, 10 नोटा, आणि त्या 500 रुपयाचे 10 नोटा म्हणजे 5,000 झाले. आता तो काय म्हणते की त्याच्याकडे काही 50 रुपयाच्या नोटा आहेत पण त्या निमपट आहेत, म्हणजे 100 रुपयाचे निमपट, निमपट म्हणजे अर्धा, निमपट म्हणजे अर्धा, म्हणजे 40चे अर्धे जर केले, कमी केले, अर्धा भाग केला 40चा तो झाला 20,
म्हणजे 50 रुपयाचे 20 नोट आहेत, म्हणजे ते 1000 रुपये पूर्ण त्याच्याकडे आहे. मग त्याने काय म्हटलं की 1 रुपयाची काही नाणी आहे ते काय आहे याच्या दुप्पट आहे. 100च्या जर 40 नोटा असतील तर त्याच्या दुप्पट नाणी आहेत, म्हणजे त्या 80 आहेत, म्हणजे ते 80 रुपये आहेत. आता याची जर आपण टोटल केली तर आपल्याला याची टोटल किती मिळते बघा. मांडणी बरोबर करून घेऊ आपण. 0 8 0 आणि हे झाले 10. बघा किती मिळाले आपल्याला, 10,080 रुपये मिळाले. त्याला म्हटलंच होतं की 10,080 रुपये त्याच्याकडे तयार झालेले आहेत. आता त्याचा प्रश्न काय आहे की 100 रुपयाच्या किती नोटा, 100 रुपयाच्या किती नोटा, 100 रुपयाचे 40 नोटा आपण आधीच घेतल्या. तर आपण इथे विचार केला, ऑप्शनचा विचार केला की 50 नोटा घेतल्या तर आपल्याला पाव भाग मिळत नाही पूर्ण, 30 घेतल्या तर 15 आणि तिकडे पण 7.5 होतात पा, 15च्या पावपट केलं तर 20 घेतल्या तर मिळू शकते आपल्याला 20 चा अर्धा 10, 10 चा अर्धा 5. पण 20च्या नोटा म्हणजे इकडे कमी कमी संख्या आली असती, म्हणून आपण अंदाज घेऊन बरोबर 40 नोटा घेतल्याने आपला आन्सर बरोबर आलं. हे तुम्ही राईट डाऊन करा आणि असा पण विचार करायला शिका की ऑप्शन मध्ये काय चार उत्तरं दिलेली आहेत, ते 4 उत्तरापैकी कोणतं उत्तर जवळचं आहे त्याला घेऊन जर आपण सॉल्व्ह केलं तरी सुद्धा आपण उत्तराच्या जवळ जाऊ शकतो. हे नाही आले तर मग हे करायचे. इथं तर सरळ सरळ आहे, हे 50 आहे ते 50चे अर्धे झाले असते 25 आहे, 25चं पावपट करायला गेलो असतो तर 12.5, म्हणजे आपल्याला हे याच्यात आलं असतं, पैशामध्ये आलं असतं ते आपल्याला चालू नसतं, इथे तसं झालं असतं. म्हणून आपण 40 घेतले आणि तुम्ही पटकन आता लिहा, म्हणजे आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रोशनकडे 50 रुपयांच्या काही नोटा 5 रुपयांच्या 26 नोटा आहे. जर त्याच्याकडे रुपये 780 असतील तर त्याच्याकडे 50 रुपयांच्या किती नोटा असू शकतील, किती नोटा असू शकतील. ऑप्शन नंबर 1 इज 30, 50, 40 and 70. बघा रोशनकडे 50 रुपयांच्या काही नोटा, 5 रुपयांच्या 26 नोटा, जर त्याच्याकडे रुपये 780 असतील तर त्याच्याकडे 50 रुपयाच्या किती नोटा असू शकतील. बघा हे पण अतिशय सोपं आहे. आता त्याच्याकडे 26 रुपीजच्या किती नोटा आहेत, 26 रुपीजच्या 5 रुपीजच्या 26 नोटा आहेत, 5 रुपीजच्या 26 नोटा आहेत. त्याच्याकडे काय आहे, 5 रुपीजच्या 26 नोटा आहेत. 5 रुपीजच्या 26 नोटा आहेत म्हणजे किती रुपये आहेत,
त्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय आन्सर मिळतं की त्याच्याकडे 130 रुपीज आहे. मग आता त्याच्याकडे टोटल 780 रुपीज आहे. त्याच्यामधून 130 मायनस करा, कारण त्या कितीचे नोट आहे? त्या 5 रुपयाचे नोट आहे. 50 रुपयाचे नोट आपल्याला शोधून काढायचे आहे. मग आता आपण जर इथे केलं तर आपल्याला इथे मिळतं 650 रुपये राहिलेले आहेत. आता 650 रुपीमध्ये किती नोटा बसतात 50च्या? तर 50च्या किती नोटा बसतात त्यासाठी त्याचा भागाकार करायचा. बघा किती सोपं जातं. मग अतिशय सोपं आहे, फक्त तुम्ही थोडा विचार करायचा. बघा व्यवस्थित लक्ष द्या की तो काय म्हणतो की रोशनकडे 50 रुपयाच्या काही नोटा आहे. 5 रुपयाच्या नोटा माहिती आहे त्याच्याकडे किती आहेत. त्याच्याकडे 5 रुपयाच्या 26 नोट आहे, म्हणजे ते 130 रुपये झाले. टोटल त्याच्याकडे 780 रुपीज आहे. मग त्याच्यातून जर आपण 130 मायनस केले तर 650 एवढं उरते म्हणजे ह्या 50 रुपयाच्या नोटा आहेत जेवढ्या आहेत. मग ते किती आहे? तो आपण काय केलं, याला यांनी भाग दिला. आता यांनी याला भाग दिला तर आपल्याला काय मिळतं? तर 13 नोटा. किती नोटा? 50 रुपयाच्या 13 नोटा त्याच्याकडे आहे, म्हणजे 650 होती. म्हणजे त्यांनी विचारलं की किती नोटा पाहिजे? तर 50 रुपयाच्या 13 नोटा. म्हणजे ते ऑप्शन नंबर किती राईट आहे आपलं? ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. समजते बालमित्रांनो तुम्हाला? छान समजते बेटा? म्हणजे येते सगळ्यांना? चला पटापट लिहून काढा मस्त, म्हणजे आपण अजून घेऊ, पटापट घेऊ. अजून तुम्हाला मजा येते तर अजून घेता येईल आपल्याला. चला आता पुढचा बघू आपण. बघा 6050 पैसे. पैसे आहेत हा, पैशांमध्ये, नॉट रुपीज. पैशांमध्ये 50 पैशांची 27 नाणी, 1 रुपयांची 13 नाणी. कॉइन, नाणी म्हणजे कॉइन. व उरलेली रक्कम 2 रुपयांच्या नाण्यांच्या स्वरूपात, 2 रुपयाच्या नाण्यांच्या स्वरूपात असेल. तर 2 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती? 1, 13, 17, 27 and 12. बघा आता प्रश्न बघूया पहिले आपण. ओके, 6050 पैशांमध्ये 50 पैशांची 27 नाणी, 1 रुपयाची 13 नाणी व उरलेली रक्कम 2 रुपयाच्या नाण्यांच्या स्वरूपात असेल. तर आता बघा किती आहे? 6050 पैसे आहे. त्यामध्ये 50 पैशांची 27 नाणी, म्हणजे 27 नाणी. आता बघा 50 पैशाची 27 नाणी, 50 पैशाची 26 नाणी म्हणजे 30 रुपीज होईल. 30 रुपीज
50 पैसे झाले. ओके. आणि अजून काय म्हटलं त्यांनी की 1 रुपयाची 13 नाणी, म्हणजे ते झाले 1 रुपयाची 13 नाणी. सरळ सरळ पैसे केले तर ते होतील 1300 पैसे आणि हे होतील 1350 पैसे. पैशांमध्ये केलं तर पैसेच करतोय ना आपण. ओके. आता जर आपण सरळ सरळ या दोघांची बेरीज केली तर आपल्याला किती मिळणार आहे? 2650 पैसे आपल्याजवळ तयार आहेत. एवढे पैसे आहेत आपल्याकडे. आणि टोटल पैसे किती आहेत? एवढे. त्यातून जर आपण इतके पैसे मायनस केले तर आपल्याकडे किती मिळणार? आपल्याला याच्यातून मायनस केले तर आपल्याला सरळ सरळ मिळणार 3400 पैसे. आता बघा, उरलेली रक्कम 2 रुपयाच्या नाण्याच्या स्वरूपात असेल. मग आता हे सगळे किती 2 रुपयाची नाणी आहेत? ही कशी आहेत सगळी? 3400 पैसे म्हणजे 34 रुपये, म्हणजे 3400 पैसा म्हणजे 34 रुपीज. आता 34 रुपीज म्हणजे जर ते 2 रुपयाचे किती कॉइन असतील ते बघा तुम्ही. जर आपण जर याला 2 रुपयांनी भागलं बघा तर आपल्याला किती मिळतील बघा. समजून घ्या छान शांततेनं की त्याच्याकडे 6050 पैसे आहे. त्यातले 50 पैशाचे 27 कॉइन आहेत. आता 50 पैशाचे 27 कॉइन म्हणजे ते पैशामध्ये रूपांतर केलं आपण तर ते होतील म्हणजे 13 रुपये 50 पैसे म्हणा किंवा 1350 पैसे म्हणा, सारखंच आहे. 1 रुपीचे 13 कॉइन आहेत त्याच्याकडे, म्हणजेच ते 1300 पैसे आहेत. आता 1300 पैसे आणि 1350 म्हणजे 1300 आणि 1350 जर प्लस केलं तर 2650 म्हणजे आपल्याकडे 26 रुपये 50 पैसे जमा होतात है ना. आता यामधून आपण जर याच्यामधून हे पैसे मायनस केले, पैशामधून पैसे मायनस केले तर आपल्याकडे 3400 पैसे उरतात. त्यालाच आपण 34 रुपीज सुद्धा म्हणू शकतो. याला आपण असं म्हणू शकतो कारण हे पैसे आहेत आणि हे रुपीज आहे. कसंही केलं तरी तुम्ही चालते. आता 34 रुपीज म्हणजे 2 रुपयाच्या किती नोटा, 2 रुपयाची किती नाणी असली पाहिजे? तर 2 रुपयाच्या 17 नाणी असली पाहिजे. 2 रुपयाची किती नाणी असली पाहिजे? 17 नाणी असली पाहिजे. व्यवस्थित पद्धतशीर समजून घ्या, म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. तुम्ही छान समजून घ्या बरोबर. परत परत लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. चला अजून आता आपण एक प्रश्न घेऊ. पटकन राईट डाऊन करा. लिहा बालमित्रांनो. पुढचा प्रश्न घेऊया आपण. कलिकाने प्रत्येकी ₹3 प्रमाणे 2 खोड रबर व प्रत्येकी ₹4 प्रमाणे 5 पेन्सिली खरेदी केल्या. पेन्सिली खरेदी केल्या. तिने दुकानदारास 50 रुपयाची नोट दिली. तिने दुकानदारास 50 रुपयाची नोट दिली. तर दुकानदार तिला किती पैसे परत देणार? तर दुकानदार
तिला किती रुपये परत करणार? बघा ऑप्शन नंबर 1 आहे ₹25, ₹26. Third one is ₹24 and the fourth is ₹22. बघा आता, बघा आपण सॉल्व करू आता. कलिकाने प्रत्येकी 3 रुपये प्रमाणे 2 खोड रबर घेतले. 3 रुपयाप्रमाणे 2 खोड रबर घेतले तिने. म्हणजे कितीचे झाले ते? 6 रुपयाचे झाले. 3 रुपयाचे 2 खोड रबर म्हणजे 6 रुपयाचे पूर्ण. आणि 6 रुपये 4 प्रमाणे 5 पेन्सिल घेतल्या. म्हणजे 4 रुपयाची एक अशा 5 पेन्सिल घेतल्या. 4 रुपयाला 1 मिळणार अशा 5 पेन्सिली घेतल्या. म्हणजे ते किती झाले तिचे? 20 रुपीज झाले. आता दोन्ही मिळून किती रुपये झाले? 26 रुपये झाले है ना. आता तिने दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली. 50 रुपयाची नोट दिली. पैसे किती झाले होते पूर्ण तिचे? 26 रुपये झाले होते. म्हणजे आता बघा, आता त्यांनी मग तिला किती रुपये परत करायला पाहिजे? 24 रुपये. कारण आपण 50 रुपयामधून 26 रुपये मायनस करू. 50 रुपीज मधून 26 रुपये मायनस केले तर 24 रुपीज उरतात. म्हणजे त्या दुकानदाराने तिला 24 रुपीज परत द्यायला पाहिजे. दुकानदाराने तिला किती रुपये परत द्यायला पाहिजे? 24 रुपीज परत द्यायला पाहिजे. तुम्ही सुद्धा लक्षात घ्या, कारण तुम्हाला सुद्धा दुकानात जावं लागतं. आणि मग दुकानात जर गेलो आणि तुम्हाला जर दुकानदाराने फसवलं तर आई काय म्हणते की तुला एवढं पण समजत नाही का? हे पण लक्षात येत नाही का? म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपले किती रुपयाला किती वस्तू घेतली म्हणजे मल्टिप्लाय केलं, किती रुपयाला किती वस्तू घेतली, मग ते दोन्हीचे ऍडिशन केलं आणि मग नंतर सबट्रॅक्शन केलं. बघा एकाच याच्यामध्ये उदाहरणामध्ये आपण एक्झाम्पल मध्ये मल्टिप्लिकेशन सुद्धा केलं, ऍडिशन सुद्धा केलं आणि सबट्रॅक्शन सुद्धा केलं. म्हणजे अशा रीतीने काही उदाहरणांमध्ये तुम्हाला ऍट अ टाइम 3 सुद्धा क्रिया कराव्या लागतात, 3 सुद्धा ऑपरेशन करावे लागतात, आहे की नाही. पण ते तुम्हाला कसं कसं करायचं हे मात्र तुम्ही समजून घ्यायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं. बालमित्रांनो, तुम्हाला मजा आली आज? आज खूप मजा आली, छान मजा आली. बघा आज आपला क्लास छान झाला. तुम्हाला छान क्लास आवडला असेल, तुम्हाला माहितच आहे काय करावं लागतं, ते तुम्हाला सगळ्यांना सांगावं लागत नाही. चला बालमित्रांनो, याच्यानंतर तुमचे आणखी काही क्लास असतात असत की नाही. तुमचा क्लास मिस झाला तर मात्र तुम्ही परत हा क्लास बघायचा. ओके, चला परत भेटायचं. ओके, चला परत भेटूया. बाय बाय बेटा. घरी अभ्यास करा सगळ्यांनी, सॉल्व करा सगळं. बाय.